नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. आम्ही चालू आज म्हशाच्या जत्रेला. तर बघू शकता आपल्या बाईने घेतलाय नारळ फोडायला. नारळ फोडून झाला, मग नारळ फोडून झाल्यानंतर आपण घेतला आपल्या रिक्षाचा शूट. तर तुम्ही बघू शकता आपली सुंदरी कशी दिसते. तर या आपल्या सुंदरीच्या बाईने बघू शकता. तर आपण निघालो आपल्या सुंदरीला घेऊन. तर तुम्ही बोलाल सुंदरी कोण, तर बघू शकता आपली सुंदरी म्हणजे ही रिक्षा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग. तर मित्रांनो, आपल्या सुंदरीचं गाणं संपल्यानंतर आपण आलो आपल्या मित्राला घ्यायला. मग मित्राला घेतल्यानंतर आपण पोचलो आपल्या टिटवाल्यात बाप्पाच्या मंदिराजवळ. मंदिराजवळ निघल्यावर आपण आलो आपले CNG भरायला. CNG भरायला आल्यावर बघून तर लांबच्या लांब लाईन माझ्या छातीत कल आली. मग घेतली CNG भरायला. मग CNG भरून झाल्यावरती आपण निघाल्यानंतर आपण डायरेक्ट पोचलो आपल्या गोविलीला. गोविलीवरून निघाल्यानंतर आपण पोचलो आपल्या मुरबाडमध्ये. मुरबाडमध्ये रोडचं काम चालू होतं. रोडचं काम बघितल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो म्हसा रोडला. मग पोचलो आम्ही म्हशाच्या एंट्रीला पोचल्यानंतर आपण लावले आपल्या सुंदरीला पार्किंगला. रिक्षातून उतरल्यानंतर आपण निघालो आपली म्हशाची जत्रा बघायला. तर तुम्ही बघू शकता इथं गर्दी किती आहे, पहिलाच दिवस. तर तुम्ही बघू शकता इथं बाईने लावलेला आकार आहे अंगाला. मग आम्ही निघालो दर्शनाला. मग आपण आलो आपल्या लाईनीला. मग लाईन बघाल तर लांबच लांब आहे. मग लाईन कसं पार करत आलो आम्ही देवाच्या गाभाऱ्याजवळ आल्यानंतर मग आम्ही घेतलं देवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो बाहेर. मग बाहेर निघाल्यानंतर मॅडम बोलते माझं फोटो काढून झालं. आम्ही निघलो फिरायला निघल्यावर तर यो बोलतो मला पण घे तुमच्या व्हिडिओ मध्ये. मग त्याला पण घेतला व्हिडिओ मध्ये घेतल्यानंतर आम्ही सगळे निघलो बैल बाजारात. मग हे बघा इथं टॉपची जोडी घ्यायचा मन केला, मग खिशाम पैसाच. मग वाकऱ्या तिकडे तोबार करीत आम्ही तसंच निघलो घरी जाता हे बोल ढाब्यावर घर आला, पण काही ढाबा काही येणे यांचा.